विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। अध्ययन कौशल्यामध्ये आपण लेखन कौशल्य, वाचन कौशल्य हे अभ्यासले आहेत। आता पुढचं जे महत्त्वाचं कौशल्य आहे ते म्हणजे स्मरण कौशल्य। स्मरण कौशल्याला फार महत्त्व आहे आणि स्मरण कौशल्य विकसित करायला आपल्याला मदत करणारे ही बाकीची कौशल्य आहेत। तुम्ही किती अभ्यास केला याच्यापेक्षा तुमच्या काय लक्षात राहिलं, तुम्ही पेपरमध्ये काय लिहिलं आणि आपल्या मागील वाचनाचा तुम्ही कशा प्रकारे उपयोग करून घेतला, त्याचे संदर्भ कसे दिले, याला अध्ययनाच्या दृष्टिकोनातून फार मोठं महत्त्व आहे। आता अनेक वेळा काय होतं की विद्यार्थी सांगतात की सर मी वाचलं होतं पण लक्षात नाही राहिलं, मी वाचलं होतं पण लक्षात नाही राहिलं, किंवा मी अगदी लक्षात ठेवलं पण वेळेवर विसरलो। अशा काही कॉमन त्या ठिकाणी तक्रारी आपल्याला ऐकू येतात आणि मग असं वाटतं की अरे स्मरणात ठेवणं ही काही दैवी शक्ती आहे का, प्रत्येकाची ती वेगळी आहे का, समजा वेगळी असेल तर ती वाढवता येईल का, असे प्रश्न मग आपल्या मनामध्ये येऊ लागतात। आणि अध्ययन करताना स्मरणात ठेवणं हे फार आवश्यक आहे आणि केवळ अध्ययनात पण नाही तर आपल्या संपूर्ण जीवनकालामध्ये स्मरणात ठेवणं हे खूप आवश्यक आहे। आपण नेहमी असं म्हणतो की माणसांनी जर आपला भूतकाळ विसरला किंवा मागचे आपले दिवस विसरला माणूस तर तो वाहवत जातो। असं का बरं म्हणतो आपण? त्याचं कारण असं की आपण गतकाळामध्ये जे काही अनुभव कडू गोड अनुभवलेले आहेत ते आपल्याला काही ना काही शिकवून जातात आणि आपण जर ते अनुभव विसरलो तर तशाच प्रकारचे प्रसंग ज्या वेळेला जीवनात येतात त्यावेळेला आपण त्या अनुभवाच्या आधारे निर्णय घ्यायचा असतो। आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख येतात, सुखही शिकवतं आणि दुःख तर खूप काही शिकवून जातं। पण आपण काय करतो, दुःखाचे अनुभव विसरतो आणि ते योग्यही आहे, वारंवार दुःखाचे अनुभव आठवून बसण्यात काही अर्थ नाही, परंतु त्यातून तुम्ही काय शिकलात याला महत्व आहे। त्यामुळे जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवतच असतो, फक्त मुद्दा काय आहे की आपण त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो। जर आपण चालायचं ही भावना ठेवली तर आपल्याला कोणताच प्रसंग जीवनातला लक्षात राहणार नाही, आपण अगदी कॅज्युअली त्याच्याकडे पाहू। म्हणून स्मरणात ठेवणं याला खूप मोठं महत्व आहे आणि केवळ अध्ययनाकरता म्हणून नाही तर तुमच्या जीवनात, दैनंदिन जीवनात तुम्ही काय लक्षात ठेवता, मागच्या प्रसंगापासून तुम्ही काय शिकलात, मागच्या आठवणींपासून तुम्ही काय धडा घेतलात, यांचा व्यक्तिमत्व देखील, मागील अनुभव जर तुमचे खूप संपन्न असतील, त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करत असाल तर तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्याचा देखील ती एक चांगली संधी आहे असं मी म्हणेल। आता स्मरण म्हणजे नेमकं काय हो? स्मरण म्हणजे बघा, आपण एखादी गोष्ट अनुभवतो आणि ती अनुभवल्यानंतर मध्यंतरीच्या काळात ते आपण विसरून जातो, पण जेव्हा त्या गोष्टीचा काही संदर्भ लागतो किंवा रेफरन्स येतो किंवा तशा प्रकारचं एखादं कृती त्या ठिकाणी आपल्याला करावी लागते तेव्हा आपल्याला आठवतं की अरे हो, मी हे असं अनुभवलेलं आहे। म्हणजे आपण अनुभवलेलं सर्वच लक्षात ठेवतो असं नाही, सर्वच लक्षात राहतं असं नाही, पण ठराविक प्रसंग हे आपल्या अशा प्रकारे लक्षात राहतात की तशाच प्रकारची सिच्युएशन किंवा प्रसंग ज्यावेळेला उद्भवतो त्यावेळेला तो मागचा प्रसंग आपल्याला आठवतो। आता तुम्ही म्हणाल की जर मागचं लक्षात ठेवायचं नाही, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की जीवनाकडे जर सकारात्मक दृष्टीने पाहायचं असेल तर प्रत्येक प्रसंग हा लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे। आता मी असं म्हणणार नाही की अगदी बारीक सारखे प्रसंग लक्षात ठेवा, पण त्याची नोंद आपल्या मनपटलावर कुठेतरी करून ठेवा की जेणेकरून आपल्याला त्याचा, त्या आठवणीचा उपयोग होईल। केवळ कॅज्युअली कोणत्याही घटनेकडे, प्रसंगाकडे तुम्ही पाहू नका, एवढंच मला म्हणायचं आहे। आता स्मरण म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एखादी गोष्ट अनुभवलेली असते, एखादा प्रसंग अनुभवलेला असतो, मधल्या काळामध्ये त्याचा आपल्याला विसर पडतो, पण नंतरच्या काळामध्ये काही दिवसांनी, काही महिन्यांनी तो आपल्याला आठवतो, त्याला आपण स्मरण असं म्हणतो। आणि म्हणून आपण पाहतो की पूर्वीचे लोक त्यांच्या काळामध्ये काही घटना, काही प्रसंग आपल्याला सांगतात, आपल्यालाही आपलं बालपण आठवतं,
हे का आठवतं? कारण आपण त्याच्याकडे, त्या अनुभवाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेलं असतं आणि त्यामुळे ते लक्षात राहतात. जर दुःखद प्रसंग असेल तर तो तुम्ही वारंवार आठवून स्वतःचं मन दुःखी करून घेऊ नका, परंतु ते विसरून जा आणि त्याच्यापासून काही बोधही घेऊ नका असंही मी म्हणणार नाही. कारण मित्र हो, जीवनात जसं सुख आवश्यक आहे तसं दुःख पण येतच आपल्या जीवनामध्ये आणि ते दुःख देखील तुम्हाला खूप काही शिकवून जातं. आज तुम्ही ज्या व्यक्ती खूप मोठ्या पदावर, खूप प्रगती केलेली आहे, त्यांचं जे आत्मचरित्र वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांनी जीवनामध्ये अनेक अडचणीच्या प्रसंगांना तोंड दिलेलं आहे आणि त्यातूनच शिकून ते पुढे गेलेले आहेत. आणि म्हणून स्मरणामध्ये केवळ आनंदाचेच क्षण ठेवा आणि दुःखाचे विसरून जा असं मी म्हणणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेल की प्रत्येक प्रसंगाकडे तुम्ही डोळसपणे पहा आणि तो प्रसंग आपल्याला नेमकं काय सांगत आहे, काय शिकवत आहे याच्याकडे तुम्ही कटाक्षाने लक्ष द्या. स्मरणाची आपण व्याख्या बघितली. आता स्मरणाची एक प्रक्रिया असते. जसं गत अनुभव, मी जसं आता सांगितलं की एक अनुभव आपल्याला आला, तो अनुभव आपण अनुभवला, त्याच्यानंतर येतो धारणा काळ. हा मध्यंतरीचा धारणा काळ असतो. आपलं मन ते साठवून ठेवतं. आपण तो अनुभव आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो, मेंदूच्या पटलावर त्याची नोंद होते आणि नंतर जेव्हा ती आठवायची आपल्याला गरज पडते किंवा तो आपल्याला आठवतो तेव्हा तो तसाच्या तसा प्रसंग त्या ठिकाणी आपण कथन करू शकतो. म्हणजे पहिले आला अनुभव, दुसरा आला धारणा काल आणि तिसरा म्हणजे त्या प्रसंगाची अभिव्यक्ती किंवा त्याचं कम्युनिकेशन किंवा तो प्रसंग तसा तसा सांगणं. स्मरण प्रक्रियेमध्ये अनुभव आल्यानंतर जो धारणा काल आहे त्या धारणा कालाला फार महत्व आहे. तो धारणा काल तुम्ही कशा प्रकारे व्यतीत करता याच्यावर तुमचं जी स्टोरेज आहे मेंदूचं त्या प्रसंगाबद्दलचं ते अवलंबून असतं. जर तो धारणा काळ तुम्ही चांगल्या प्रकारे व्यतीत केलेला असेल तर तो धारणा काळ अत्यंत सशक्त असा राहतो आणि मग तुम्ही चांगल्या प्रकारे जे तुम्ही अनुभवलेलं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. म्हणून गतानुभव, मध्यंतरीचा धारणा काल आणि प्रत्यक्ष कथन करायची कृती अशी ही स्मरण प्रक्रिया आहे. आता काय होतं की स्मरणात ठेवताना आपण अध्ययनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण एखाद्या मजकुराचं वाचन करतो आणि काही दिवसांनी अरे आपण ते वाचलं होतं, परंतु हे वाचन केल्यानंतर मी परत त्याचा आढावा घेत नाही किंवा ते वारंवार आठवत नाही आणि त्यामुळे आपल्याला असं जाणतं की मी वाचलं पण संपूर्ण विसरून गेलो. म्हणजे जसं मी आता सांगितलं की अनुभव घ्या, अनुभवाची नोंद करा, तो अनुभव साठवून ठेवा, त्याची धारणा करा आणि त्याचं पुनरावहन म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला त्याची गरज लागेल तेव्हा तेव्हा तो चांगल्या प्रकारे आठवा. अध्ययनामध्ये जेव्हा तुम्ही एखादा मजकूर वाचता तेव्हा तो काळजीपूर्वक वाचा, लक्ष देऊन वाचा. जसं आपण वाचन कौशल्यामध्ये पाहिलेलं आहे की लक्ष देऊन त्या ठिकाणी वाचन करणं, मन केंद्रित करून वाचन करणं आवश्यक आहे. तसं जर केलं तर तुमच्या लक्षात चांगलं राहील, त्याची धारणा चांगली होईल आणि त्याचं पुनरावहन म्हणजे जेव्हा तुम्हाला त्या मजकूर आठवण्याची गरज आहे, तो मजकूर परीक्षेमध्ये म्हणा किंवा व्यक्त करायची गरज आहे, त्यावेळेला तो चांगल्या प्रकारे आठवेल आणि तो मजकूर किंवा तो आशय तुम्ही चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकाल. आणि हीच स्मृतीची देखील प्रक्रिया आहे. अनुभवा किंवा ग्रहण करा, त्याची धारणा करा आणि त्याचं पुनरावहन करा, हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आता आपण जेव्हा अध्ययन करतो त्यावेळेला आपलं स्मरण कौशल्य जर विकसित करायचं असेल की नाही मला मी 1 तास अभ्यास केल्यानंतर मला किमान 60% हे आठवलंच पाहिजे मी काय वाचलेलं आहे, तर त्याच्याकरता आपल्याला काही टिप्स किंवा काही युक्त्या आपल्याला देता येतील. आणि म्हणून आपल्या पुस्तकामध्ये स्मरण कौशल्य विकसित करण्याकरता काही स्पेसिफिक असे मेजर्स, काही विशिष्ट अशी उपाययोजना आपण दिलेली आहे. आता आपण हे काय करत आहोत की संपूर्ण अध्ययनाच्या दृष्टिकोनातून विचार करत आहोत. पण जसं मग मी म्हटलं
की याकडे केवळ तुम्ही अध्ययनाच्या दृष्टिकोनातून पाहू नका. तुम्हाला संपूर्ण जीवनामध्ये हे कौशल्य उपयोगी पडणार आहेत. उदाहरणार्थ तुम्ही मागच्या वर्षी रेल्वेच्या प्रवासामध्ये तुम्हाला काही अनुभव आला असेल, सहप्रवासी खूप चांगला भेटला, तुमच्या खूप गप्पा झाल्या, खूप जुन्या आठवणींना तुम्ही उजाळा दिला. तर तशाच प्रकारचं वर्तन आता जाताना तुम्ही जर तो अनुभव तुमच्या मनामध्ये ठेवला तर दुसऱ्या प्रवाशाशी तुम्ही चांगल्या प्रकारे संवाद साधू शकाल. आपल्याला माहिती आहे, रेल्वेच्या डब्यामध्ये चढलं की प्रत्येक जण एकमेकांची अनोळखी असतो आणि प्रत्येकाला वाटतं की हा माझ्याशी भांडण करेल किंवा हा माझी जागा बळकावेल. आपण अशा भिंती पाडून घेतो स्वतःच्या मनामध्ये की ही व्यक्ती अशी असेल आणि मग त्यातून संवाद साधला जाऊ शकत नाही. पण जर तुम्हाला मागच्या तुमच्या प्रवासाचा अनुभव असा आहे की सहप्रवासी चांगले मित्रत्वाचे तुम्ही संवाद साधला, चांगली तुमची ओळख झाली, तशाच प्रकारचा अनुभव आपल्याला येईल. अशी सकारात्मक भूमिका तुम्ही तुमची तयार करू शकता आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात होते तेव्हा तुमच्या सहप्रवाशांशी तुम्ही चांगले संबंध प्रस्थापित करू शकता. पण जर तुम्ही मागचा अनुभव विसरून गेलात आणि मनामध्ये काही आडी ठेवली की माझ्या शेजारी बसलेली व्यक्ती ही अशीच आहे, तिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, त्या व्यक्तीशी मी संवाद साधू इच्छित नाही, तर मग तुमचा प्रवास हा आनंददायी होणार नाही. आणि मित्र, जीवन हा देखील एक प्रवासच आहे. त्याच्यामुळे जर आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल अशी मनात आडी ठेवली तर आपण संवाद साधू शकणार नाही, आपल्या स्मृतीचं ग्रहण चांगल्या प्रकारे होणार नाही आणि मग आपल्या गतजीवनामध्ये आपण जे काही स्मृती साठवल्या त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येणार नाही. आणि म्हणून मी जसं म्हटलं की केवळ अध्ययनासाठी म्हणून याच्याकडे पाहू नका. संपूर्ण जीवनामध्ये ही कौशल्ये आपल्या उपयोगी पडणार आहेत, त्या दृष्टिकोनातून आपण याकडे पहा. आता आपण अध्ययनाच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे लक्षात कसं ठेवावं याच्या काही टिप्स आपण किंवा काही कौशल्य आपण या ठिकाणी पाहू. आता पहिलं म्हणजे आपण जेव्हा अध्ययन करतो त्यावेळेला ते अखंडपणे करावं की त्याचं भाग पाडून करावं. म्हणजे समजा आता मला एक 4 तास अभ्यास करायचा आहे, मी माझ्या नियोजनानुसार इतके तास अभ्यासाला मला द्यायचे आहेत, तर मी ते 4 तास ब्रेक करू शकतो ना. 1 तास त्या ठिकाणी मधल्या काही काळामध्ये मी थोडा ब्रेक घेऊ शकतो, विश्रांती घेऊ शकतो. 10 मिनिटं मी काय वाचलं ते आठवू शकतो किंवा काही पत्र आले असेल ते वाचू शकतो, की जेणेकरून संपूर्ण अध्ययनाचा ताण हा त्या ठिकाणी माझ्यावर येणार नाही. आणि अखंडपणे वाचन केल्यामुळे, अखंडपणे त्या ठिकाणी हे केल्यामुळे मला माझ्या मनावर अध्ययनाचं एक दडपण येणार नाही. म्हणून अखंडपणे अभ्यास करावा की भाग पाडून अभ्यास करावा हे आपण ठरवा. जर आपल्याला अखंड वाचनाचे किंवा अध्ययनाचे फायदे मिळत असतील तर जरूर तसं करा. पण जर मनावर दडपण येत असेल की आता एवढं राहिलंय कसं होणार, तर मग अशा वेळेला तुम्ही ब्रेक करा, त्याचे भाग पाडा आणि ते भाग पाडून मग तुम्ही आपलं अध्ययन एका ब्रेक नंतर किंवा एका विरामानंतर तुम्ही परत सुरू करू शकता. दुसरं म्हणजे समग्रपणे वाचन अध्ययन किंवा भागशः अध्ययन. आता आपली पुस्तकं जी आहेत आपल्या विद्यापीठाची, ती पुस्तकं आता आपल्या विद्यापीठाची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदी प्रास्ताविक, उद्दिष्टे हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर विषयाची सुरुवात आहे किंवा विषय प्रवेश आहे, मागच्या युनिटशी घटकाशी त्याचा संबंध जोडलेला आहे आणि मग मुख्य आशयाला सुरुवात आहे आणि मग मध्ये एकदम स्वयं अध्ययनाचे प्रश्न आहेत. हे असं का केलेलं आहे? असे तुकडे पाडून तुमच्या मनावरचं अध्ययनाचं जे दडपण आहे एक प्रकारे येतं ते कमी करणं आणि त्याचबरोबर स्वयं अध्ययनाचे प्रश्न तुम्हाला देऊन आपण काय अभ्यासलं, आपल्याला काय समजलं, आपण काय लक्षात ठेवलं हे तपासण्याची एक कृती किंवा क्लुप्ती तुमच्याकडे दिलेली आहे. जेव्हा तुम्ही समजा 5 प्रश्न दिलेले आहेत वस्तुनिष्ठ चुकी बरोबर आहेत आणि ते 5ही माझे बरोबर आले तर मी म्हणतो अरे वा मी छान वाचला, आता मी अजून पुढचं वाचतो. म्हणजे आपल्याला प्रेरणा देण्याकरता अशा प्रकारची ही रचना केलेली आहे आणि त्याला आपण भागशः अशा प्रकारे
ती रचना केलेली आहे. आणि मित्र अनुभव असा आहे की पारंपरिक पुस्तकांपेक्षा की जे सुरुवात, मध्य आणि शेवट अशा पद्धतीने लिहिले असतात, त्याच्यापेक्षा स्वयंअध्ययन पद्धतीने लिहिलेलं पुस्तकांचं वाचन करणं आणि त्याद्वारे अध्ययन करणं हे खूप सोपं असतं आणि तो एक चांगला अनुभव देखील असतो. पुढचं म्हणजे सक्रिय अध्ययन आणि निष्क्रिय अध्ययन. सक्रिय अध्ययनामध्ये जेव्हा मी वाचत असतो तेव्हा त्या वाचनाशी, त्या अध्ययन आशयाशी मी एकरूप होत असतो. मग त्याच्यामध्ये माझे अनुभव जे असतील ते मी काढून पाहतो. हे असं केलं तर काय होईल हे मी काढून पाहतो. आणि जो आशय आहे त्या आशयाशी मी अशा प्रकारे संवाद साधतो की जणू काही मी देखील त्या आशयाशी बोलत आहे. म्हणजे आशय नुसता जसाच्या तसा ग्रहण करण्याऐवजी त्या आशयाचा संदर्भ आपल्या जीवनाशी कसा आपल्याला आढळून आलेला आहे याचा वारंवार त्या ठिकाणी विचार करणं हे एक प्रकारे सक्रिय अध्ययन आहे. निष्क्रिय अध्ययनामध्ये काय, मी नुसतं ते वाचून काढतो कोऱ्या मनाने आणि त्याच्याशी काही संवाद साधत नाही, त्याच्याशी एकरूप होत नाही आणि मग त्यामुळे मला तो आशय परका वाटतो. मला असं वाटतं की या आशयाचा आणि माझ्या जीवनाचा काहीच संबंध नाही, हे मला कुठेच आढळून आलं नाही. जर अशी भावना मी ठेवली तर त्या आशयाचं ग्रहण चांगल्या पद्धतीनं होणार नाही. आणि स्मरण कौशल्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की ग्रहण करणं याला फार मोठं महत्व आहे. ग्रहण चांगलं झालं तर धारणा चांगली होईल आणि धारणा चांगली झाली तर त्याचं पुनरावहन किंवा त्याचा परत वापर हा चांगल्या प्रकारे होईल. म्हणून मित्र हो, सक्रिय अध्ययन कशा प्रकारे होईल याच्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि आपण सक्रिय अध्ययन करत आहोत ना हे तुम्ही वारंवार तपासा. काही वेळेला काय होतं की आपल्या डोळ्यापुढे पुस्तक असतं, वाचन चालू असतं, पण मन दुसरीकडेच जातं. वाचन कौशल्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे, दिवा स्वप्नामध्ये आपण गुंतून जातो. मग अशा वेळेला तुम्ही काय लक्षात ठेवाल? म्हणून मी जसं सुरुवातीला म्हटलं की ही कौशल्य एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंतलेली आहे की एक जर त्या ठिकाणी मिस झालं किंवा चुकलं तर दुसऱ्यावर लगेच परिणाम होतो. आणि म्हणून सक्रिय अध्ययन त्या ठिकाणी कसं होईल याचा तुम्ही कटाक्षानं प्रयत्न करा. आणि वाचन करताना मी सक्रिय अध्ययनच माझं राहील, सक्रिय वाचनच माझं राहील याची तुम्ही अगदी काळजी घ्या असं मी तुम्हाला सांगेल. आता स्मरण प्रक्रियेमध्ये बाधा आणणारे काही घटक आहेत. उदाहरणार्थ आपण जेव्हा अध्ययन करत असतो तर अध्ययन केल्यानंतरचा काय, समजा आपण सकाळी 10 ते 12 अध्ययन केलं, पण 12 नंतरचा काय, 12 वाजेनंतरचा काय कसा घालवला याच्यावर देखील आपण जे वाचन केलं, जे ग्रहण केलं ते अवलंबून असतं. जर 12 नंतरचा काळ तुम्ही मनोरंजनामध्ये घालवला, मित्रांची गप्पा मारण्यामध्ये घालवला, जुने मित्र आले त्यांच्याशी जुन्या गप्पा त्या ठिकाणी आठवणी काढून तो घालवला, तर तुम्हाला आनंद मिळेल, त्याबद्दल काही नाही. पण अध्ययन केल्यानंतरचा जो काळ आहे तो काळ आपल्या स्मरणामध्ये जास्त राहिल्यामुळे जे आपण वाचलेलं आहे त्याच्यावर विपरीत परिणाम होईल, ते तुम्हाला आठवणार नाही. आणि म्हणून अध्ययन केल्यानंतरचा काळ आपण कशा प्रकारे घालवतो याला फार महत्व आहे. जर तुम्ही अध्ययन केल्यानंतर बागेत फेरफटका मारला तर तुमच्या चांगल्या लक्षात राहील, कारण पूर्वीच्या अध्ययनावर परिणाम घडेल असं काही त्या ठिकाणी घडत नाही, उलट तुमच्या मनाला शांतता लाभते. पण जर तुम्ही एन्जॉयमेंटमध्ये वेळ घालवला तर अगोदरचं जे अध्ययन केलेलं आहे ते अध्ययन तुम्ही लवकर विसराल किंवा त्याच्यावर विपरीत परिणाम होईल. दुसरं म्हणजे अग्रलक्षी निरोधन. काही वेळेला काय होतं की समजा आपण आता स्वयं अध्ययन कौशल्य अभ्यासत आहोत आणि त्याच्या अगोदर आपण मराठीतील एखाद्या कादंबरीचा अभ्यास केला, तर मी असा विचार करतो की अगोदरची मराठी कादंबरी, त्याच्यामधलं निसर्गाचं वर्णन, त्याच्यामधलं गावाचं वर्णन, त्याच्यामधल्या वाड्याचं वर्णन हे माझ्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. पण एकदम अध्ययन कौशल्य मी जेव्हा विचारात घेतो तेव्हा मला असं वाटतं की अरे हा खूप त्या ठिकाणी नीरस भाग आहे, मला तेच आवडतं. काय, गावाचं वर्णन, कारण माझ्या गावामध्ये त्या ठिकाणी अशाच प्रकारचं मला आढळून आलं होतं, निसर्गाचं वर्णन. आणि मग अगोदरच्या अध्ययनाचा इतका प्रभाव असतो आपल्यावर
की नवीन जे अध्ययन केलेलं आहे ते आपण चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकत नाही. याकरता म्हणून आपल्याला अगोदरच्या अध्ययनापासून आपलं मन काही काळानंतर वेगळं काढणं फार आवश्यक आहे. जर आपण त्याच्यातच गुंतून राहिलात तर नवीन त्या ठिकाणी काय आहे हे आपल्याला जाणून घेण्याकरता आपलं मन हे तयार होणार नाही, आपण ग्रहण करू शकणार नाही, धारणा करू शकणार नाही आणि त्यामुळे त्याचं पुनरावहन करू शकणार नाही. म्हणून अगोदरच्या अध्ययनाचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम हा किती आहे याच्यावर देखील स्मरण ठेवण्यामध्ये, ते लक्षात ठेवण्यामध्ये खूप परिणाम होतो. आणि म्हणून मी आपल्याला अशी विनंती करेल की अगोदरचं जे अभ्यासलेलं आहे त्याच्यापासून काही वेळानंतर तुम्ही आपलं मन काढून घ्या आणि नवीन काय वाचायचं आहे, नवीन काय अभ्यासायचं आहे याकडे आपलं लक्ष केंद्रित करा. आता काही वेळेला काय असतं की काही प्रसंग हे आपल्याला प्रयत्नपूर्वक विसरावेच लागतात. त्याला प्रेरणात्मक रोदन असं म्हणतात. की उदाहरणार्थ प्रिय व्यक्तीचा झालेला मृत्यू किंवा काही दुःखदायक घटना ही आपल्याला काही वेळेला एकदम आठवते आणि मग आपण त्या ठिकाणी आपलं मन खट्टू होऊन जातं. आपण पुढचं अध्ययन करू शकत नाही किंवा ग्रहण करू शकत नाही किंवा वाचत असलो तरी आपण त्याच्यावर आपलं कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि आपलं मन परत त्या मागच्या प्रसंगाकडे जातं. तर हे टाळण्याकरता तुम्ही प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी असे प्रसंग अध्ययन करताना आपल्याला कसे आठवणार नाहीत याची त्या ठिकाणी दक्षता घ्या, जेणेकरून आपण जे वाचत आहात ते तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. आणि काही वेळेला असं होतं की लक्षात ठेवण्याकरता काही शॉर्टकट्स तुम्ही तयार करू शकता. उदाहरणार्थ चा फा प हा म्हणजे चावी, फाईल, पर्स असे काही जे गोष्टी आपल्या उदाहरणार्थ ऑफिसला जाताना आपण काय काय लागतं आपल्याला, तर स्कूटरची चावी कुठे ठेवली, गाडीची चावी कुठे ठेवलेली आहे, ती काल आणलेली फाईल आपण घेतली का, त्याच्यानंतर माझा त्या ठिकाणी जो बटवा किंवा पर्स आहे किंवा पाकिट आहे ते घेतलं का, डबा घेतला का, माझी बॅग घेतली का, असे शॉर्टकट तयार केले आणि ते लक्षात ठेवले तरी ऑफिसला जाताना आपण किंवा परीक्षेला जाताना आपण हे विसरलो असं त्या ठिकाणी होणार नाही. परीक्षेला जाताना तो काय लागतं, तुमचं आय कार्ड लागतं, पावती लागते, तुमचं PRN नंबर वगैरे त्याच्यावर असतो ते फार आवश्यक आहे, ते तुम्ही घेतलं का. अनेक वेळा असं होतं परीक्षेला जेव्हा आम्ही जातो त्यावेळेला नेमकी आपली पावती विसरतो आणि मग जेव्हा ते परीक्षक येतात की तुमचं आय कार्ड दाखवा तेव्हा आपण म्हणतो सर मी विसरलो घरी. तर हे काय होतं तर त्याचे काही शॉर्ट फॉर्म्स आपण तयार करून ठेवा, जेणेकरून ज्या ज्या वेळेला ते आपल्याला आठवायची गरज पडेल त्यावेळेला तुम्ही ते आठवू शकाल. काही शब्द जोड्या देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकाल. उदाहरणार्थ पेन आणि लिहिणं, की ज्या वस्तूतून एखादी क्रिया आपल्याला करावयाची आहे त्याची तुम्ही जोडी करू शकाल आणि ते निश्चितपणे आठवू शकाल की जे तुम्हाला करायचं आहे. तिसरं म्हणजे नकाशे. आपल्याला समजा एक संपूर्ण मजकूर, एक आशय संपूर्ण आपल्याला आठवायचा आहे. जर मी त्याचे एक असा नकाशा तयार केला की प्रमुख विचारवंत त्यांनी मांडलेले सिद्धांत, समजा 2 सिद्धांत असतील तर प्रत्येक सिद्धांताची मुख्य कल्पना 3 याच्यामध्ये मी मांडेल आणि मुख्य निष्कर्ष काय आहेत हे खाली एक ओळ ओढून त्याच्या मागे डॅश देऊन मी ते लिहिल की मला संपूर्ण सिद्धांताचं मी अध्ययन केलेलं आहे, आता मला तो आठवायचा आहे. तो मी आठवताना माझा जो वेळ जाईल तो वेळ वाचण्याकरता मी जर एक साधा एक मॉडेल तयार केलं किंवा एक तक्ता तयार केला, शास्त्रज्ञाचं नाव, सिद्धांताचं नाव, सिद्धांताची तत्व, त्याची प्रमुख संकल्पना आणि त्या सिद्धांतावरील टीका, असा एक चांगला तक्ता करून ठेवला तर तो तक्ता माझ्या डोळ्यापुढे येईल आणि मग मी जरा जरा त्या ठिकाणी तो जो काही सिद्धांत आहे तो मी लिहू शकेल. मित्र हो, विस्मरण होणं हा काही दोष नाही, प्रत्येक जण विसरतो, परंतु चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर आपण चांगलं लक्षात देखील ठेवू शकतो, हे लक्षात घ्या. अनेक वेळा असं होतं की यार मी विसरलो
किंवा माझी अलीकडे विस्मरणाची सवय वाढली अशी लोक तक्रार करतात. पण ते काही खरं नाही. तुम्ही जर व्यवस्थितरित्या प्रयत्न केले ना तर तुम्ही विसरत तर नाहीच, उलट तुमचं स्मरण कौशल्य हे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच आपल्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून आपल्याला वाढवता येतं आणि त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो. अनेक वेळा काही आकृत्या काढून काही प्रतिमा काढून देखील आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला परीक्षेच्या वेळी किंवा ज्या वेळेला आपल्याला आपण शिकलेला आशय हा व्यक्त करायचा आहे त्यावेळेला होतो. स्मरण कौशल्य हे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं असं कौशल्य आहे आणि या कौशल्याचा उपयोग हा केवळ अध्ययनापुरता नाही तर तो आपल्या संपूर्ण आयुष्याकरता आहे. हे कृपा करून लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ही सरावाने देखील तुम्ही करू शकता. काल वाचलेला मजकूर आज लिहून काढणं किंवा त्याचं स्मरण करणं किंवा तो जसाच्या तसा कोणाला सांगणं, यातून देखील तुम्ही आपलं स्मरण कौशल्य हे वाढवू शकता. आणि अध्ययन कौशल्य विकसित करणं ही एक नियोजित सूत्रबद्ध अशी कल्पना आहे. ती एकदा विकसित झाली की तुम्हाला नुसतं BA काय तो पुढचं सगळं अध्ययन तुमचं ही एक आनंददायी प्रक्रिया होईल. आणि म्हणून अध्ययन कौशल्याचा विकास करणं ही फार आवश्यक गोष्ट आहे. आपण ही कौशल्य विकसित करण्याचा निश्चितपणे प्रयत्न कराल याची मला खात्री आहे. मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपलं अध्ययन हे अधिक चांगल्या प्रकारे परिणामकारक गुणवत्तापूर्ण व्हावं आणि आपल्या भावी आयुष्यात त्याचा उपयोग व्हावा अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.